हे दिलं तर गाभण शेळीचा गर्भपात होत नाही, चांगलं राहते, तिचं गर्भपात चांगलं राहते. हे बनवलेलं आहे तुरीचं कोंडा, गव्हाचं पीठ, मिनरल मिक्सचर आणि मक्याचं पीठ याच्यामध्ये टाकलाय. ते मिळून आम्ही बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोंबडीची विष्ठा पण आहे. आपण कोंबडीच्या विष्ठेला हात नाही लावत, पण हे ह्या बकरीसाठी किंवा कोणत्याही पशुसाठी चांगलं आहे. कायचं खाद्य आहे म्हणलं अजून? मच्छीचं सांगितलं ना, शेळीचं पण. आपण कसं कोंबड्याची विष्ट्याची रीश येते आपल्याला, येते ना. आणि याचं खाद्य आहे. सांगितले तुम्हाला किती रुपये किलो न जाते तर? याच्यासाठी दाना मिश्रणासाठी दोहन आहे माझ्याकडे. दोहन आहे आपण चांगला आहे. साबणा गिरणं टोपल्यामध्ये टाकण्यापेक्षा साबणीचा सॅम्पल आहे का? साबण आणा, जे काय चांगलं राहते त्वचा विकते भेटते. मला एक दाखवासाठी द्या पण नाही आहे अजून. ऑइल घरी बनवलेलं आहे का? नाही, आम्ही ऑफिस मध्ये बनवतो. CLBC मध्ये चाटण, वीट, दाना मिश्रण, कंपोस्ट, लेंडी खत, साबण हे सगळं हँडवॉश करायला लागते. याची ऍडव्हर्टाइज करायला लागते. का करायला लागते? आपल्यासाठी पण चालते. आपले जर अंग पाय दुखत असले, हातपाय वगैरे, आपले केस गळत असले, त्यांना सुद्धा लावता येते. पुन्हा आपल्या याच्यावर जर भेगा पडल्या असल्या हाताला पायाला, त्याला पण लावता येते. इलाज करतो आपण, करतो ना. सर्दी गिर्दी झाली तर काय खातो? सर्दी झाली घरगुती इलाज. हळदीचा चहा करतो. तसंच हळदी याच्यात पण आहे वापर आहे. समजलं? साबण पाहायचं राहिलं तर आपण दुसऱ्या